नमस्कार सगळ्यांना, रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी पनीर मसाल्याची भाजी बनवलेली आहे। अगदी घरगुती मसालेच यूज केलेले आहेत। तर विकतचा मी पनीर मसाला यामध्ये मिक्स केलेला नाही, तर घरच्या घरीच आपले खडे गरम मसाला यूज करून मी ही भाजी बनवलेली आहे। अगदी खूप छान टेस्टी अशी भाजी बनवून तयार होते। तर त्यासाठी आपल्याला इथे कढई घ्यायचे, त्यामध्ये 1-2 चमचे तेल ॲड करायचे। तर इथे मी 7 ते 8 कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। त्या हलके अशी गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला कांदे परतून घ्यायचे। तर कांदे परतून झालेले आहेत। त्याच कढईमध्ये मी इथे 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहे, ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर टोमॅटो परतून झालेले आहेत, ते मी साईडला करते। तर त्या कढईमध्ये मी इथे 1-2 चमचे तेल ॲड करते। तर इथे मी मगजचे बिया घेतलेल्या आहेत, ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। ते मगजच्या बियामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। तर मी बिया परतून झालेले, तर इथे मी मेन इन्ग्रेडियंट्स आहेत हे खडे गरम मसाले। हे खडे गरम मसाले तमालपत्र घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेले आहे, काळे मिरी, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, जावेत्री, हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय करून ते मी साईडला करते। तर त्याच तेलामध्ये आपल्याला एक 5 ते 6 काजू आणि बदाम ते मी तेलामध्ये फ्राय करून घेते। तर हे सगळे कांदे आणि टोमॅटो आणि मगाची बिया आपल्याला त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे। तर त्या कढईमध्ये मी इथे 3 ते 4 चमचे तेल ॲड करते। त्यामध्ये मी आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ते व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स करून घेते। तर तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहे, त्यामध्ये मी आता 1 चमचा हळद आणि 3 ते 4 चमचे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे म्हणून मी एक्स्ट्रा तिखट घातलेलं आहे। तर इथे मी 4 चमचे यूज केलेले आणि भाजी भरपूर करायची म्हणून मी ग्रेव्ही आपली भरपूर झाल्यामुळे मी तिखटसुद्धा जास्त यूज केलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी दूध ॲड करायचं आहे आणि ग्रेव्ही जास्त आपल्याला घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता। तर इथं पाणी ॲड केलेलं आहे आणि इथे ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी पाव किलो पनीर म्हणजे 250 ग्रॅम मी पनीर त्यामध्ये मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ आणि चिमूटभर थोडंसं साखर ॲड केलेलं आहे। छान अशी आपल्याला भाजीला उकळी येऊ द्यायची। तर उकळी आलेली आहे, तर वरून मी इथे थोडीशी कसुरी मेथी क्रश करून ॲड करून घेते आणि आपण जे खडा गरम मसाला आपण जे तेलामध्ये तळून घेतलेला होता ना, तो आपल्याला वरून त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचा आहे। त्या खडा गरम मसाल्यामुळे ना छान अशी भाजीला टेस्ट येते। तर अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। तर आता वरून मी इथे अर्धी वाटी साय आहे, ती साय आपल्याला व्यवस्थित फेटून घेतलेली आहे आणि भाजीमध्ये वरून मिक्स करून घेते। अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। अगदी हॉटेलपेक्षाही भारी भाजी लागते, तुम्ही पण नक्की करून पहा। आणि विदाऊट मसाल्याची, तर विकतचा मसाला आणलेला नाही आहे बाहेरून, तर घरच्या घरी गरम मसाल्याचा ॲड करून ही भाजी बनवलेली आहे। अगदी खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।